आपण आपल्या ज्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणची आपली प्रगती मी असं म्हणेल, की खरोखरच विलक्षण वेगाने होत आहे. हं. आनंददायी आहे. एक काळ माझा काळ असा होता, की मला अनुभवाकरता किंवा याच्याकरता मला परदेशात जावं लागत होतं. हं. आज मी असं म्हणेल, की भावी इंजिनिअर खूप नशीबवान आहेत. त्यांना असं करायची गरज नाही पडत. हं. त्यांनी जावं, एक अनुभव म्हणून जावं किंवा चला मी दुबईला गेलो, तिथल्या उष्णकटिबंधामध्ये काम केलं यावं. हं. पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल, तर आज जगातलं सर्व तंत्रज्ञान जे आहे, ते भारतामध्ये उपलब्ध आहे. वाह! सगळं तंत्रज्ञान आहे. इनफॅक्ट आपण जागतिक दर्जाचं सिमेंट उत्पादन करतो. अच्छा. आपल्या स्टीलची क्वालिटी पण जागतिक दर्जाची आहे. आपण या गोष्टी आज एक्सपोर्ट करतोय. हं. म्हणजे आपल्या भारतीय सिमेंटवरती जगातले प्रकल्प बांधले जात आहेत. आपल्या स्टीलवरती खरंच. जगातले प्रकल्प हे विलक्षण आहे हो तुम्हाला सांगतो मी. आणि बरोबर अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणजे आपण ऑफ केवढी कोर्स हं. हा अभिमान वाटला पाहिजे. आणि हं. म्हणूनच मी भावी इंजिनिअर लोकांना सांगतो, हं. की तुम्ही नशीबवान आहात. माझा बरं. काळ वेगळा होता. आता तुम्ही भारतामधल्याच प्रकल्पावरती जरी काम केलं, तरी हं. तुम्हाला सगळं जगातलं आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला शिकायला मिळणार आहे. बरोबर. फक्त तुम्ही सातत्याने करा. हं, हं. आणि हे क्षेत्र असं आहे, की याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये कष्ट नाही असं नाही, पण याच्यामध्ये शारीरिक कष्ट प्रचंड आहेत. बरोबर आहे. ते तुम्ही एन्जॉय करा, मी असं म्हणेन.